नमस्कार मैत्रिणींनो, मी बऱ्याचशा वेगळ्या गोष्टी सांगत असते. तर आता आपली जुनी सवय आहे. म्हणजे माझ्या काळात तर होतं, की कपडे दुकानात असे लोकं घालून-बिलून नाही बघायचे. तर ते आपण आल्यानंतर नवीन कपडे डायरेक्टली घालायचो. आल्या-आल्या धुण्याची पद्धत नव्हती. पण आता अशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही कुठे साध्या दुकानात जा, मॉलमध्ये जा. कपडा हा एकच कपडा अनेक लोकांनी घालून बघितलेला असतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, कुठलाही कपडा घ्या अगदी. ठीक आहे. म्हणजे कुठे-कुठे तर आता छोट्या दुकानांमधून तुम्ही जर अंडरगार्मेंट्स, अंतर्वस्त्र घेणार असाल, तर ते सेफ आहेत. कारण की ते म्हणजे ट्राय करण्याची शक्यता नसते. कारण मॉलमध्ये पण अलाउड नसतं. पण काही लोक असतात म्हणजे मॉलच्या ठिकाणी असं होऊ शकतं, की बाबा काही कोणतरी चोरूनच ट्राय करून घेतली एखादी स्लिप वगैरे. तर ते वॉशच ते तर कराच वॉश तुम्ही. ठीक आहे. पण बाकी इतर गोष्टीसुद्धा जसे आता हे लेगिन आणले आहे माझ्या मुलीसाठी मी. ठीक आहे. आता याचे लेबल काढून सगळ्यात पहिले मी लेगिन आणलं आहे, मुलासाठी बनियान आणलेली आहे. ठीक आहे. आता हे ट्राय केलेलं नसतं राईट बनियान वगैरे. पण तरीसुद्धा लहान मुलांना तर ही रिस्क अजिबातच घेऊ नका. हे सगळं मी आता पहिले धुणार आहे. चांगलं साबण-बिबण लावून आणि नंतर माझी मुलं घालणार आहेत. कारण की असंख्य लोक ट्राय करतात गोष्टी, असंख्य. दुकानामध्ये असो, घरात हे इतकं हानिकारक आहे तुमच्या शरीराला, की तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो कुठलासुद्धा. ठीक आहे. म्हणजे स्किन प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण एका सेकंदासाठी जरी कोणीतरी कपडे घातले असेल, तरी ते घातलेले आहे एका अनोळखी व्यक्तीने राईट. आपण ट्राय करतो, सोडून देतो. मी पण मॉलमध्ये गेली की 10 ड्रेस ट्राय करते, त्याच्यातला एक घेते, राईट. आणि ट्राय करताना ऑलरेडी आपल्या अंगावर बरेचसे कपडे आलेले असतात, राईट. कारण पूर्वी अशी पद्धत नव्हती, पण आता आपण ट्राय करून घेतो. कारण भरपूर साईज असतात, आपले चॉईसेस बदलले आहेत. तर लक्षात ठेवा तुम्ही, नेहमी कितीही महागडा ड्रेस असो, कितीही छोट्यातलं छोटं कापड असो, ते आधी धुवायचं आणि नंतरच घालायचं. ठीक आहे. म्हणजे अगदी समजा तुम्हाला खूप महागडं आहे आणि आता एकदम ड्रायक्लीनला कसं काय द्यायचं, तर आतून त्याला वरून तुम्हाला नसेल धुवायचं, आतून त्याला जे सॉफ्टवालं आपलं कम्फर्ट किंवा कुठलंही साधं डिटर्जंट येतं, की ज्यानी डॅमेज होत नाही, ते असं आतून लावायचं उलटं करून आणि तेवढा भाग घासून काढायचा, कडक उन्हात वाळवायचा आणि मग घालायचं. डायरेक्ट अजिबातच घालू नका, कुठलेच कपडे नाही. फार फार तर आपण साडी वगैरे म्हणजे नेसू शकतो. ती म्हणजे मला अजूनही सेफ वाटते. पण बाकी इतर कपडे तर नाहीच नाही. पॅन्ट नाही, कुठलेच कपडे नाही.